श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी म्हणून ओळखलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केला जातो. तसेच गणपती बाप्पा जसे ढोल ताशाच्या गजरात येतात, त्याचप्रमाणे बाप्पाला निरोप देखील ढोल ताशांच्या गजरात होत असतो. धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. म्हणून या दिवशी लोक मनोभावे पूजा करतात. हिंदू धर्मानुसार श्रीहरीच्या अनंत रूपाची पूजा अनंत चतुर्दशीला करण्यात येते. अशी मान्यता आहे की यावेळी श्री विष्णूंची पूजा केल्यास जीवनातील सर्व दुःख दूर होतात. याशिवाय हरींची वर्षभर पूजा केल्या इतकं 14 वर्षापर्यंतचं अनंत फळ प्राप्त होतं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येकाला व्रत किंवा उपवास करणं शक्य नाही. त्यासाठीच तुम्ही घरामध्ये काही साधे सोपे उपाय किंवा सेवा करूनही या अनंत चतुर्दशीच्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता. आणि तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज मंगळवारी आलेल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुमचे सर्व दोष, तुमच्या घरात असलेल्या सर्व अडचणी, नकारात्मकता, आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि श्रीहरी विष्णूंच्या अनंत रूपाची तुम्हाला कृपा लाभेल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये निवास करेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, त्यावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर आज आहे 17 सप्टेंबर, वार मंगळवार आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांना आपण निरोप देणार आहोत. याशिवाय आज पौर्णिमा देखील प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आपल्याला सत्यनारायणाची सेवा देखील करायची आहे. सत्यनारायणाची सेवा ही श्रीहरी विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. ही सेवा केल्याने घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होतं आणि जर तुमच्या घरामध्ये सत्यनारायणाची सेवा केली जात नसेल तर आजच्या दिवशी हे उपाय जे आहे ते तुम्हाला आवर्जून घरामध्ये करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच. मग त्या आर्थिक समस्या असतील, शारीरिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील. आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. या ना त्या कारणाने घराबाहेर तो निघून जातो. मग तुम्हाला अनावश्यक खर्च करावे लागतात. इच्छा नसतानाही ते बऱ्याचदा गरजेपोटी करावे लागतात. तुमच्या घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत. एक व्यक्ती घरातली आजारी पडते की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्या घरातील व्यक्तींच्या आजारपणाच्या उपचारामध्ये घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते. मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून पैसे घ्यावे लागतात आणि मग तुमच्यावरील कर्ज जे आहे ते वाढत जातं. कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही. याशिवाय तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल, तुमच्या घरात वास्तुदोष असतील, तर त्याचाही प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पडत असतो. मग तुमच्या घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात, भांडण, कलह होतात, पती-पत्नीमध्ये मतभेद असतात किंवा आई-मुलामध्ये मतभेद असतात. घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात, व्यवस्थित खात-पीत नाहीत किंवा मोठी असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासात त्यांचं मन लागत नाही. या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात केली तर तुम्हाला त्यामध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागतो. कारण तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले दोष, मग ते नजरदोष असतील किंवा तुम्हाला पितृदोष असतील, तरी देखील ह्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवतात. बघा, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पितृपक्ष सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील करता येईल. कारण आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी, आपल्याला असलेले दोष नाहीसे व्हावेत, नकारात्मकता दूर व्हावी, यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे. आजची ही तिथी तर अतिशय शुभ आहे, कारण आज अनंत चतुर्दशी आहे आणि शिवाय पौर्णिमा देखील लागलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली दरिद्रता घालवण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा. सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. दिवे लागणीची वेळ ही संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान, ज्यावेळेस देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते. त्यावेळेस जर श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्या घरामध्ये सुरू असेल तर ती आपल्या घरामध्ये कायम निवास करते, कारण तिला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे. पण ज्यांना दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करणं शक्य नाही, त्यांनी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत हा उपाय कधीही करावा, कारण दिवसभर पौर्णिमा असल्याने तुम्हाला या उपायाचा लाभच होणार आहे.
तर पहा या उपायासाठी तुम्हाला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. आज पौर्णिमा आहे. ज्यांच्या घरामध्ये सत्यनारायणाची सेवा केली जाते त्यांनी प्रदोषकाळी सत्यनारायण करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर सत्यनारायणासमोर बसून म्हणजे त्या पूजेसमोर बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता किंवा देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची. तुळशीसमोर आज पौर्णिमा असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीची आपण ही सेवा करणार आहोत. म्हणून आपल्याला काय करायचंय, देवघरासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तूप घाला, त्यामध्ये एक फुलवात घाला. फुलवातीचं टोक वरचं लाल करायचं, त्याला तुम्हाला प्रज्वलित करायचं. त्यामध्ये एक अखंड लवंग टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला कापुरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्यासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर छोटीशी पंती घेतली तरीही चालेल. किंवा तुम्ही देवपूजेसाठी जे ताम्हण देवांना अंघोळ घालण्यासाठी वापरता ते ताम्हण सुद्धा या उपायासाठी वापरलं तरीही चालेल. तर सगळ्यात आधी आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत. अगदी थोडेसे तांदूळ आपल्याला बुडाशी टाकायचे आहेत, कारण देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते. त्यावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता घालवण्याची क्षमता ही जास्त असते, म्हणून भीमसेनी कापूरच घ्यायचा. नसेल तर मग साधा कापूर घेतला तरीही चालेल. त्यावरती 1 चमचाभर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. यासोबतच तुम्हाला 2 अतिशय महत्त्वाच्या वस्तू या उपायासाठी घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात आणि 1 वेलची तुम्हाला अखंड घ्यायची आहे. वेलची जिला आपण विलायची किंवा वेलदोडा म्हणतो ती 1 घ्यायची आहे. ती देखील कुठेही तुटलेली किंवा किडलेली नसावी. तर वेलची देखील तुम्हाला घ्यायची आहे. तर या 2 लवंगा आणि वेलची हातामध्ये घेऊन तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. तर पहा आज श्रीहरी विष्णूंच्या अनंत रूपाचं पूजन केलं जातं. मग त्यासाठी श्रीहरी विष्णूंची सेवा तुम्हाला करायची आहे. तर तुम्हाला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाच्या विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचं 16 वेळा पठण करायचं. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं 16 वेळा पठण करून झाल्यानंतर मग तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या दोन्हीही वस्तू म्हणजे 2 लवंगा आणि 1 वेलची तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे. तर सगळ्यात आधी कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आणि प्रज्वलित केल्यानंतर ह्या दोन्ही वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहेत. त्यानंतर आज श्रीहरी विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते, म्हणूनच एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम अनंताय नमः. कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता त्यानंतर तुम्हाला ते मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे. देवघरावरून ते मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आहे. आता हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या, दारं उघडी ठेवायची, जेणेकरून जी ही नकारात्मकता, जेही वास्तुदोष तुमच्या घरामध्ये असतील ते बाहेर निघून जातील. आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं. घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवत असताना फक्त टॉयलेट बाथरूम सोडून फिरवायचं आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आणि ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करत ते मातीचं भांडं 3 वेळा मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळून घ्यायचं. आपल्या घराच्या अंगणात जर तुळस असेल तर तुळशीवरून सुद्धा ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः असं 3 वेळा उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला देवघरात यायचं आहे आणि हे मातीचं भांडं तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे. यावरती लक्ष्मी प्राप्तीसाठीची आपण सेवा केलेली आहे, जी रक्षा यामध्ये तयार होईल ती कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी तुम्हाला लावायची आहे. आणि उर्वरित रक्षा तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता किंवा झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.